अजितदादांचे विश्वासू मैदानात। सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष। मुंबईत चंद्रकांत कारके यांनी उधळला विजयाचा गुलाल। मुंबई जालना बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री माननीय ना. सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी 2,18,930 मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवून विरोधकांचे धाबे दणाणून सोडले आहेत। या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष आता केवळ बारामतीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पसरला आहे। याच विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अजितदादा पवार यांचे अत्यंत विश्वासू, शिलेदार आणि जालना जिल्ह्याचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय चंद्रकांतजी कारके साहेब यांनी मुंबईत देवगिरी निवासस्थानी ताईसाहेबांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे जंगी अभिनंदन केले। विक्रमी मताधिक्य, ऐतिहासिक विजय। सुनेत्राताई पवार यांनी मिळवलेला हा विजय राजकीय इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला आहे। 2,18,930 पेक्षा जास्त मतांच्या या आघाडीने ताईसाहेबांच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले आहे। या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून जालना जिल्ह्यातून चंद्रकांत कारके यांनी थेट मुंबई गाठून हा आनंद व्यक्त केला। देवगिरीवर रंगला विजयाचा सोहळा। मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी झालेल्या या भेटीत चंद्रकांतजी कारके यांनी सुनेत्राताईंना पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मानपूर्वक शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले। यावेळी दोघांमध्ये राजकीय विषयावर सकारात्मक चर्चा झाली। कारके साहेब हे अजितदादांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जात असल्याने या भेटीला राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे। सुनेत्राताईंचा हा विजय केवळ बारामतीचा नाही, तर हा विकासाचा आणि जनविश्वासाचा विजय आहे। 2 लाखांहून अधिक मताधिक्य ही ताईसाहेबांच्या कार्याची पोचपावती आहे। येणाऱ्या काळात दादा आणि ताईंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवा इतिहास रचेल। माननीय चंद्रकांतजी कारके, जिल्हा कार्याध्यक्ष जालना। ठळक मुद्दे। विजयी गुलाल। सुनेत्राताई पवार 2,18,930 मतांनी विजयी। जालन्याचा बुलंद आवाज। जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके यांची विशेष उपस्थिती। विश्वासार्हता। अजितदादांचे निष्ठावंत म्हणून कारके यांची ओळख पुन्हा अधोरेखित। नवा संकल्प। आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना मोठा संदेश। या भेटीनंतर जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून चंद्रकांत कारके यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या राजकारणात नवी ऊर्जा पाहायला मिळत आहे।